असं करतात माहिती आपण अशा ठिकाणी कुठे प्राइस बघायची गरज नाही लागली. किती फरक वाटते बघा. का आपली स्पेशल मटन थाळी आली. हॅपी बर्थडे टू यू. तर हॅलो गाईज, पहिला व्लॉग आपण एंड करून आता दुसरा व्लॉग चालू करतोय. आपण आता पुण्यात जाणार आहे. पुण्यात जे काय मजा मस्ती करणार आहे ते तुम्हाला दाखवतोच. पुण्यात जाऊन आता मॉलला जायचं आहे का दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवीनच. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहावा. तर चला आपण जाऊया. अजून बघा स्वारगेट खाली वरती खराडे इकडं शेवटपर्यंत काय नियोजन मस्त आहे. 6 मधली 4 जण बोलणार एकीकडं आणि 2 जण बोलणार एकीकडं. जाणार अजून काय ठरवणं झालंय बघा. तर आता आम्ही पोचलोय फिनिक्स मॉलला. फिनिक्स मॉल तुम्हाला माहिती आहे. आम्ही ज्या रस्त्यावरून आलो ना त्या रस्त्यावर तुम्ही वर गेलाय एवढं तुम्ही लक्षात घ्या. आम्हाला तुम्ही याच्यात काढू नका. ठेवा सांभाळा. आम्ही दररोजचं येणं जाणं सांगता. अरे मला माहिती आहे. अरे आम्ही खालून गेलो आणि वरून गेले आणि काय म्हणलं आम्ही फिनिक्स मॉलच्या बाहेर आहे. असं करतात माहिती का. मला लय आम्ही तर एवढं लांब सगळ्यांनी एकत्र राहायचं का नाही. पुढे दोघं जाणार मागं दोघं जाणार हे बरोबर नाही काय. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. 1900 घेऊन भरते. हा भाई इथं जरा बर्गर सोडून द्या. आता आपण पुण्यात आलो आता जरा प्रोफेशनल रे जरा. मॅगडीला हो मॅगडीला नको स्टारबक्सला. मॅगडी स्टारबक्स सांगतो की आपल्याला. हा भाऊ ना बघा स्टारबक्स इथे. आज रोनितचा बर्थडे. आपल्याला रोनितला रोनित येतो असं. आपण अशा ठिकाणी कुठे प्राइस बघायची गरज नाही लागली. आम्ही 15-20 मिनिटं झालं फिरतोय पण आम्हाला इथं फ्रेश व्हायला वॉशरूमच भेटणं झालंय. कुठे काय माहिती एवढा मोठा मॉल आहे. स्वतः शोधलं तरी सापडणं झालंय. कुठे काय आयडिया असू शकते का. मॉल आहे का काय भेंडी मला समजत नाही. आता माझ्या डोकं असं फिरलं. आता तिकडे झाडे बिडे लावले त्यांनी मॉलच्या आतमध्ये. भाई इकडे बाहेर आम्हाला इकडे आमच्या गावाला दुष्काळ पडला. आम्हाला झाड बघायला मॉलच्या आत झाड सापचा मॉल एकदम झाड आहे. नारळाचं नारळच नाही त्याला. डेकोरेशन शोपीस आहे. यांना अजून ह्या आदित्य बुरसे आणि त्या रोनीतला अजून मॉल सापडणं झालाय बघा. अजून शोधत बसलाय. हो का चांदीचा ट्रक. हा आरशात बघा आरशात एलईडी. हा बाई आबाईला लागली तुम्हाला मागासपासून भूक लागली तर इथे सगळे दुकानांचे स्टॉल दिसतात मला. पण इथे काही वडापाव भजीपाव दिसत. मला वाटते भजीपाव खावा. भजीपाव भेटेल 100%. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? काय जरा बोल. आम्ही सकाळपासून फक्त चहा बिस्किट खाल्ले आणि आता किती वाजले जातो. आता तुम्ही बघू शकता 5-3 झालेले. मला इतकं मुका लागले की काही बोलायला नको. आता जस्ट आम्ही बर्गर किंगला ऑर्डर केले 2 क्रिस्पी चिकन बर्गर. ते आता खाणार आहे मी. तुम्हाला दाखवतो काय काय कोणी बाकी सगळ्यांनी काय काय ऑर्डर केले ते. सकाळी 6ला निघालेलो. हो का अरे जरा बस तर रे अभय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. मला क्लिप दे भाई. मला क्लिप पाहिजे. मला ही क्लिप त्याला इतकी काय लागलेली का नाही. म्हणजे त्याला ही भूक आवरत नव्हती. त्याने डायरेक्ट तिथं उभं राहूनच पहिला चालू केलं. ते सगळे कॉफी सांडली ना ते आबाई आता गेलं ना तिथं. आणि आबाईनं जाऊन तिथं त्या मॅडमला विचारलं की तुम्ही आम्हाला परत देणार. आता बघू जर का भेटली नाही तर नाही चान्सेस कमी पण बघूया. मॅडमने आणून दिले ते. आबाई थँक्यू. हे बघा किती फरक वाटतंय बघा.
खेळायचं होय? हे 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 खेळायचं का? हा बघा 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 बघल तिथं फक्त गेमच आहेत सगळ्या. बघू शकता एक खेळायला कोण आहे आज इकडं आजचे दोन्ही पण. हे बघा मॉलवरून आपण आता थेट आलो आहे बघा. दगड सेट मंदिर पण लागल्यात नुकत्याच. किती किती एकदम उत्कृष्ट मूर्ती दिसते बघा, एकदम सुंदर. खरेदी बघा, मंगेशची खरेदी बघा. आणि इकडे इकडे अरे खरेदी कुठे बघ. तर आपण आता पोचलेलो आहे जगदंबा हॉटेलला. तुम्ही बघू शकताय बघा. पुण्याचा प्रवास करून मुद्दा म्हणलोय आता सगळेजण. सगळ्यांचं नियोजन ठरलं की जेवायचं म्हणलं की एकच ठिकाण जगदंबाला. हे बघा सेलचट काय घेत आहे? काय घेत? आज आपली इच्छा पूर्ण झालेली 2 वर्षाची. सलग पैसे पासून आम्ही इच्छा मला लागली होती. सगळ्याची स्वप्न होतं की जगदंबाला जेव्हा यायचं. कसं काय ठरतंय बघूया नियोजन, काय ऑर्डर करते काय घेतं बघा. इकडे तर मी काकांना बोलतो काय काका, आमची 2 वर्षाची इच्छा होती जगदंबाला जेवायला यायची. मध्ये आहे का बघा ना. असं तर बस आपली स्पेशल मटन थाळी आली. 2 वर्षापासून इथे यायचं होतं. 2 वर्षाच्या नंतर आपण इथं आलोय खास या स्पेशल थाळीसाठी. खातो आता जरा मस्त पैकी. तर मित्रांनो आपलं जेवण झालंय, एकदम मस्त जेवण होतं. हॉटेल जगदंबा खेड शिवापूरच्या इथं जाताना लागतं. तुम्ही पण एकदम विजिट करा, एक नंबर जेवण आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट सातारा. 2-3 मेंबर आमचे व्हायचे, त्यांना सोडणार डायरेक्ट सातारा. चला. पण रोनितचा बर्थडे होता. सगळं पुणे फिरून आल्यानंतर आपण बर्थडे करतोय रोनितचा. फोटो भारी येते. सर काय सर मागे हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोनित, हॅपी बर्थडे टू यू. आज आमचा परम मित्र रोनित याचा बर्थडे होता सकाळी, पण उशीर झाल्यामुळे आम्ही आता 11 खींच 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 ऑटो खींच. लाइट दूं तेरे को. 16 रात्रीचे झालेत तेव्हा बर्थडे केक आणून वगैरे केलाय. आम्हाला जरा पुण्यावर नाही यायला उशीर झाल्यामुळं असं झालं. बर्थडे संपला संपला नाही आता काय. म्हणजे 45 मिनिटं आहेत अजून. ओके चला. भावानं आता पुण्यावरनं आलोय आणि साहिल्याला इथे रूमचं सगळं कुलूप लावल्यामुळे असं करायला लागते. इथे क्लिअर दिसत नाहीये, कोणी पत्रांवर चाललंय तुम्ही बघू शकता. आणि तर चैतन्य डोन त्याला नेहला आलाय पत्रावरनं. दोघं काय जोडी. आता तुम्ही बघू शकता काय काय चाललंय. किती किती पॅन्ट टाईट तर त्याच्या पाय देते ना. अरे दे मी धर, तू इधर ले चल. मग त्याला हात दे. पत्रा सायला कापतो बरं का मी सांगतो आता. आपल्याला हात दे किती जर माग सर की तिकडे बॅनर वर त्याच्या त्या तिकडं आहे. बुलती तर मित्रांनो साहिल आणि आब्याला आपण सोडून घरी पोचलेलो आता आपल्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे, आपला ब्लॉग कसा झाला आहे. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला. Yeah.